नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या द इंडियन ईगल या मराठमोळ्या चॅनलवर. नाव इंग्लिश आहे पण मन मात्र मराठी आहे. आज मी आलोय नवरा सुळका करायला. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील. नाशिकच्या डोंगरांमध्ये आकाशाला भिडलेला एक उभा कातळ. काही लोक याला नवरा सुळका म्हणतात तर काही लोक याची ओळख डांग्या सुळका अशी सांगतात. सुमारे 240 फूट उंच सरळ उभा असलेला हा सुळका फक्त उंचीमुळे नाही तर त्याच्या आव्हानात्मक चढाईमुळे ओळखला जातो. हा ट्रेक नव्हता. इथे क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग दोन्हीचा अनुभव एकाच ठिकाणी मिळतो. कधी कातळाला घट्ट पकडून वर जाणं तर कधी हवेत झुलत खाली उतरणं. प्रत्येक क्षण थराराने भरलेला. इथे भीतीपेक्षा जास्त आनंद आणि उत्साह असतो. हे ठिकाण फक्त पाहण्यासाठी नाही म्हणता येणार, हे ठिकाण आहे ते अनुभवण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, आत्ता वाजलेत सकाळचे 6:15. पूर्वेकडे बघाल तर आकाश लालसर झाले आणि सूर्य डोकावायला सुरुवात झाली आणि त्या लाल प्रकाशात सगळा डोंगर वेगळाच दिसतोय. हा वारा, हा मोकळेपणा अंगात अक्षरशः नवीन ताकद भरतोय. हे सगळं मला नवीन नाही. या रांगेत मी अनेक वर्ष भटकतो, पण गंमत हीच की प्रत्येक वेळी हा डोंगर, ही रांग मला काहीतरी नवीनच शिकवते. आजही दिवस तसाच असणार आहे. जो मला इथं आत्ता व्ह्यू दिसतोय तो इतका सुंदर आहे, म्हणजे तुम्हाला समोर दिसेल ब्रह्मगिरी, त्याच्या बाजूला तळजाई आणि तिथले पहिने समोरचे ते किल्ले, आणि इकडे तुम्हाला दिसेल अंजनेरी. तर इकडच्या बाजूला बघायला गेलं तर तुम्हाला दिसेल हरिहर, मला दिसेल ब्रह्मा पर्वत, आणि त्याच्या मागे आहे नागपणी, भास्करगड आणि उटवड. सो ही रेंज मला पर्सनली खूप आवडते आणि माझा नवरा नवरी करायचा राहिलेला, आणि मी आज इथे आलोय तर मला खूप सुंदर वाटतंय. आणि आज आम्ही एका ग्रुप सोबत आलोय, तर कारण आम्हाला सुळका करायचा आहे. आमचा हा ट्रेक आधी ऑलरेडी झालेला आहे. आम्ही पुण्यांदा आलोय फक्त सुळका करण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवतो. आणि आता जो सूर्यप्रकाश, जो सकाळचा एकदम प्रकाश पडलाय, तो इतका सुंदर दिसतोय. अगदी आकाश लाल झालेलं आहे आणि सुंदर असं वातावरण पडलंय. मी याच प्रकाशाबद्दल बोलत होतो. अगदी जसं मोराने आपला पिसारा फुलवावा तसंच सूर्याने त्याच्या किरणांचा पिसारा फुलवताना आपल्याला दिसतोय. लालसर आणि सोनेरी प्रकाश डोंगरांवर पडतोय आणि सगळं दृश्य अगदी जिवंत वाटायला लागलंय. हा समोर मित्रांनो दिसतोय तो आहे हरिहर, त्र्यंबक रेंजमधला खूप प्रख्यात. कैलाश पर्वतावरती जसा सूर्यप्रकाश पडल्यावरती कैलाश पर्वत चमकतो, तसंच मी तुम्हाला आज ब्रह्मगिरी दाखवतो. ब्रह्मगिरीवरती हा सूर्यप्रकाश बघा जो पडलाय समोरच्या डोंगरांवरती, ब्रह्मगिरीवरती. हेवा एवढं सुंदर का आहे हे बघा मित्रांनो. अगदी खालपासनं 50 मिनिटाचा हा वॉक आहे सुळक्यापर्यंत, आणि हा तुम्हाला मागे हा सुंदर व्ह्यू बघायला मिळणार आहे, जो की अप्रतिम आहे. आत्ता वाजलेत 7:15, तर तुम्ही येऊ शकता आणि पाहू शकता. वॉकसाठी आल्यासारखं वाटतंय. मॉर्निंग वॉकला येतो ना आपण, हा सुळका आलेलाही देखील आहे. तुम्हाला दिसेल अगदी 10-15 मिनिटाच्या अंतरावरती आता सुळका राहिलाय. हा माझ्या मागे अंजनेरी, पवनपुत्र हनुमानाचं हे जन्मस्थान. ते म्हणतात ना, मारुती नाम घेता पावलात चपळता, श्वासात अग्नी नाम घेता जागे, अंतरीची ऊर्जा सगळी, असं म्हणत पुढे सरकलो आणि तेवढ्यात वाऱ्याच्या आवाजाने थांबलो. पानांचा आवाज, सुंदर असा पानांचा आवाज सुटलाय आणि मनाला अगदी मोहून टाकतोय तो. सूर्यप्रकाश आपल्याला दिसत होता, ते सूर्यनारायण आत्ता आपल्याला समोर दिसत आहेत. वा, बघा मित्रांनो कसला सुंदर व्ह्यू आहे हा. वा वा, तिकडे बघा आपल्याला, बघा मित्रांनो, आपल्याला AMK सिरीज दिसते का, कळसुबाई दिसते का, ती पूर्ण रांग आपल्याला आता इथून दिसते. आणि तिथं मध्ये वैतरणा डॅमही तुम्हाला दिसत असेल. सुंदर, स्वच्छ आणि छान. हे माझं हार्नेस आहे मित्रांनो, आणि मी माझं हेल्मेटही कॅरी केलंय. तिथनं आपण आता क्लाइम्बिंग करणार आहोत.
आणि मी आत्ता चालतोय ती पाऊलवाट इतकी सुंदर आहे. माझ्या या बाजूला आहे कळसुबाईची रांग, तर या बाजूला आहे त्र्यंबकेश्वर रांग म्हणजे त्र्यंबक रेंज. तर मला इतकं सुंदर वाटतंय. मागे आता सूर्योदय झालाय, सुंदर वातावरण निर्मिती झाली आहे आणि प्रसन्न वातावरणात मी आता शुद्ध हवा घेत माझ्या ट्रेककडे चाललोय. आणि अगदीच 5 मिनिटावरती मला नवरा सुळका दिसतोय, जो आता आम्ही क्लाइंब करणार आहोत. तर चला तर मग मला दाखवतो तोही सुळका. खूप मस्त वाटतंय मित्रांनो, खूप मस्त. इकडे आपले मंडळी थांबलेत सगळे. इथून आता क्लाइम्बिंग वगैरे सुरू होईल. नाश्त्याची तयारी चालली इकडे. सगळे आपले मित्र सगळे बसले तिथे. आणि मी सर तुमचा खूप मोठा फॅन आहे. मला खूप छान वाटतं मी आज तुम्हाला भेटलो. नाव इंग्लिश आहे पण मन मराठी आहे. हे आपले सगळे मंडळी इथे बसलेत मित्रांनो. भरपूर आहे. सगळ्यांना खूप मोठं जीवन आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हरे हरे हिंदवी स्वराज्याचा सियावर रामचंद्र की सुत हनुमान की जय श्री राम. जंगली महाराज की आपले पैनेगाव दिसतंय का? समोर पैनेगाव आहे आणि हा ब्रह्मगिरी, आणि इथून ना ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पण होते अशी. मी गेली आहे बरेचदा. वर पोचलो तेव्हा लक्षात आलं की हे सगळं आता वेळ घेणारं होतं, कारण चढ असा होता की एका वेळी फक्त एकच जण जाऊ शकत होता. त्यामुळे प्रत्येकजण आपला वेळ घेत होता. कोणी वर गेलं की बाकी थांबायचे आणि पुढचा नंबर. हे असंच चालू होतं आणि अगदी 2 तास ह्यातच गेली. त्यात आम्ही अनेक गप्पा मारल्या आणि थोडासा वेळ मात्र बाजूला करून मी निवांत बसून ताजी हवा घेतली आणि डोंगराचा तो मोकळेपणा अनुभवला. पहिले क्लाइम्बिंग आहे, मग ग्रॅपलिंग आहे. पूर्ण क्लाइम्ब करायचं आहे आपल्याला. मी उजव्या बाजूनी आलोय कडाकडाने. हे आम्हाला आता हार्नेस वगैरे लावलंय, जे आपण सकाळपासून कॅरी करत होतो. ते सगळे बसलेत. इथून वरती जाता आणि असं वरती आपल्याला क्लाइम्ब करायचं आहे आता. ओके. हा पार्ट होता ना, हा खूप स्लिपरी आहे. इथं चढताना थोडंसं काळजीपूर्वक यावं लागतं. आता इथून वरतून दगड पडतायत, त्यामुळे आम्ही आता इथं केव्ज मध्ये बसलोय आणि आता हे सगळे येत आहेत. इथून हे क्लाइम्बिंग चालू आहे आणि ते चढायचं आहे. सो हे क्लाइम्बिंग आहे आणि हे खूप अनइवन आहे, त्यामुळे हे खूप अवघड जात आहे. तेव्हा ते दगड पडतात, रॉकफॉल येतो मध्येच. आणि इथे आता आल्यावरती थोडं टेन्शन येते. हे असं क्लाइम्बिंग करायचं आता. खाली पडला पहिले होता हातात नाहीये माझा खर्च कॅरी दिलाय. काय झालं खालच्यांना काढताना रोप मधून नाही काढायचा, ते काढताना डायरेक्ट रेड रोप मधून काढतात आणि मग तो कॅरेबिनर सिंगल त्या रोपला अडकलेला आहे कुठेतरी. आता खालच्या कुठेतरी कॅरेबिनर अडकलेला आहे. मी बघू का? बघशील का कॅरेबिनर अडकले. आम्ही याआधी अनेक ट्रेक केलेत, तुमच्यासोबत त्यामधले बरेचसे शेअरही केलेत, पण आजचं हे काहीसं वेगळं होतं. याआधीही रॉक क्लाइम्बिंग केलं आहे, पण ते कधी पोस्ट केलं नव्हतं. आज मात्र जाणवलं की रॉक क्लाइम्बिंग आता आमच्या प्रवासाचा एक भागच बनला आहे. हे सगळं करताना एक वेगळीच मजा येत होती. रॉक क्लाइम्बिंगमध्ये फक्त ताकद नाही तर धैर्यही लागतं. काही रॉक क्लाइम्बिंगचे चित्रपट पाहिले होते, जिथे लोक दोरीशिवाय चढताना दिसायचे. आज स्वतः चढताना खाली पाहिल्यावर ती खोली दिसली आणि क्षणभर अंगावर काटा आला. एकदा चढायला सुरुवात केली की मागं फिरायचा पर्याय नसतो. पुढे जायचं असतं, तो क्षण भीतीचाही असतो आणि तितकाच रोमांचकही असतो. हा व्हिडिओ ड्रोनने शूट केला, पण लँडस्केपमध्ये हवा होता.
पण तो झाला पोर्ट्रेटमध्ये. असो, तरीही हा अनुभव काही कमी होत नाही असं तरी मला वाटतं. हा नजराणा तुम्ही प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा. हे ठिकाण नक्की भेट द्या. आणि हो, सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्या. योग्य सेफ्टी इक्विपमेंटसह हे नक्की करून पहा. या सुळक्याचं विशालपण थेट आमच्या ग्रुपच्या मनाला भिडलं आणि आम्ही पुढचा अजूनही अवघड असा रॉक क्लाइम्बिंगचा ट्रेक ठरवला आहे. तोही घेऊन येईल तुमच्यासाठी व्हिडिओ स्वरूपात. आम्ही यांच्यासोबत आलेलो. आम्ही प्रॉपर सेफ्टी इक्विपमेंट्स वापरून हे सगळं केलं आहे. तुमच्या याचं नाव काय हो? येस. सो आपण वरती पोहोचलेलो आहोत आणि हा 240 फुटाचा पॅच होता पूर्ण आणि क्रेझी मजा आली आहे. क्रेझी. त्यांनी ड्रोन शूट घेतलाय पण तो कमी घेतलाय आपल्याकडे, पण तो खूप भारी सीन होता जो आम्ही वरती पण अनुभवला. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. आणि हे बघा मागे पूर्ण त्र्यंबक रेंज आणि पुढे कळसुबाईची रेंज. फार भारी वाटतंय. इथे या ठिकाणी वरती आल्यावरती वारा अगदी थंड होता. व्हिडिओत तो तुम्हाला जाणवणार नाही, पण इथे उभं राहिलं की ती थंडी अगदी अंगात भिनते. खरं तर हा भाग इतका अरुंद होता की इथे 4 ते 5 लोक उभे राहतील एवढीच जागा होती. इथं आत्ता बसलोय ना, हे असं एवढंच. इकडेही नाहीये, इकडेही नाहीये, इकडेही नाहीये. एकट्याने रॅपलिंग करत गेलो कारण रॉक फॉल होत होता, त्यामुळे दोघं एक वेळेस जाणं शक्य नव्हतं आणि आम्ही खाली पोहोचलो. आणि अशा प्रकारे आमचा आजचा ट्रेक संपायला आलाय. आता फक्त खाली जायचं बाकी आहे. काय कसं वाटतंय मित्रांनो? खूप छान होता, एकदम भारी होता, सुंदर होता. काय असतं खरं सांगू का, आता इतके केलेत ना की सोपं वाटतं पण अवघड आहे ट्रेक. वा, सुंदर होतंय. मस्त होतं, मस्त होतं. मला नाही माहिती मी का आलोय इथे. हा आला. इथे आम्ही उभं होतो सकाळी जायच्या आधी. मला म्हणाला अरे अशी अशी रील बनवायची. म्हटलं बनवू. लगेच बनवून भाऊने पोस्ट पण करून टाकली होती. 7,000 व्ह्यू आले. हा, 7,000 व्ह्यूज पण आले. 16-12 7 मिनिटांमध्ये खाली उतरायचा ट्राय करतोय आम्ही. तर शूट नाही करणार, नाही तर मी शूट घेऊन जाईल. मित्रांनो, तिथून आपण आलोय 9 मिनिट्स. सात मिनिटाचा ठेवलं होतं टार्गेट. 9 मिनिट झाले. मजा आली. सो मित्रांनो, आपण आलोय. आज आपण हा किल्ला केलाय, नवरा पिनाकल. तर फार मजा आली. काय सर? सो आम्ही परत आलोय वरनं पूर्ण खालपर्यंत नॉनस्टॉप. आणि आता इथे पण थांबलोय बेस्ट विलेजला. माझ्या मागे शाळा आहे आणि तब्बल आम्हाला 14 ते 15 मिनिटं लागले शाळेपर्यंत परत यायला. बाकी मजा आली. इथे शाळा आहे, त्या शाळेत आम्ही गाड्या लावलेल्या आमच्या सगळ्या. आमचा मेटअप पॉइंट हा होता. पण मी पूर्वी ना इकडे यायचो, तर इकडे पहिले काही नव्हतं. तर म्हणजे इथून खाली उतरला ना की पाण्याचं सगळं हे आहे. तर मोस्टली मी इकडच्या एरियामध्ये खूप फिरलोय. म्हणजे इकडचे ते पाण्यामध्ये बसून पावसाळ्यात तर खूप छान वाटतं अजून. तर हा रोड माझा खूप फेवरेट रोड आहे. हा रोड फार आवडायचा. मी खूप ट्रॅव्हल केलं या रोडवरती आणि पहिल्यापासून हो इथे ते बरंच काय काय असायचं. पाणी, धबधबे, छोटे धबधबे तयार होतात. तर तिथे जाऊन बसायचं शांत. इकडे आणि बसला ना की इकडे ब्रह्मगिरी दिसते.